बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढेल, मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहता आहात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, युट्यूब चॅनल. आज 3 जुलै सायंकाळचे साधारणतः 6:30 वाजलेत आणि आता पाहूयात की आज रात्री आणि उद्या 4 जुलैला राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर काल सकाळी जो अंदाज दिला होता त्याप्रमाणे इकडे विदर्भाच्या उत्तर पूर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस खास करून गोंदिया भागामध्ये झाला. कोकण घाटात अपेक्षेप्रमाणे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या. त्यानंतर उत्तरेकडील जो भाग होता या ठिकाणी सुद्धा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला आणि दक्षिणेकडील भाग अपेक्षेप्रमाणे पाऊस हा कमी होता. आता जर आपण पाहिले की सध्याच्या सिस्टम्स कशा आहेत, तर सध्या कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या ओडिशा किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतंय. त्यातून एक कमी दाबाचा पट्टा असा उत्तरेकडे राजस्थानपर्यंत विस्तारलेला आहे. शिअर झोन अशा प्रकारे मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून गुजरातकडे गेलेला आहे आणि ऑफशोर ट्रफ कोकण किनारपट्टीला सक्रिय आहे. या सर्व हवामान बदलांच्या प्रभावाखाली राज्यात वातावरण सक्रिय झालेलं आहे. ढगाळ हवामान, बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आज रात्री बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस होण्याचा अंदाज आहे. सध्या जर आपण पाहिलं तर कोल्हापूर घाटात, लगतवती सिंधुदुर्ग पावसाच्या जोरदार पावसाचे ढग आहेत. सातारा घाटात आज सकाळपासून 100 मिलीमीटरच्या आसपासपर्यंत काही ठिकाणी पावसाच्या नोंदी झाल्यात. आता थोडासा जोर जर कमी असला तरी सुद्धा रात्री पुन्हा एकदा पाऊस अपेक्षित आहे. पुणे घाटाकडे सुद्धा थोड्याफार हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात पाऊस देणारे ढग सध्या पाहायला मिळत आहेत. यवतमाळ, चंद्रपूरचा भाग आहे. या ठिकाणी सुद्धा चांगल्या पावसाचे ढग आहेत आणि इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भाग या ठिकाणी सुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले आहेत. त्यानंतर नांदेड, लातूरच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम संततधार सरी पाहायला मिळत आहेत. तसेच इकडे नंदुरबार, धुळे, जळगावचे उत्तर भाग, अमरावतीच्या उत्तर भागाकडे सुद्धा किंवा इकडे बुलढाणा, अकोल्याचे उत्तर भाग आहेत मध्य प्रदेशला लागून. तर त्या ठिकाणी सुद्धा आता पावसाचे ढग दाटू लागलेत. काही ठिकाणी दुपारीच पाऊस झालाय. अमरावतीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय, खास करून चिखलदऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये आणि आता नवीन ढगनिर्मिती सुद्धा त्याच्या आसपासच आहे. तसं इकडे नाशिक, अहिल्यानगरचा भाग आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग आहेत. काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी. तसे मराठवाड्यातही क्वचित काही ठिकाणी हलक्याशा थेंब किंवा हलक्याशा सरी पाहायला मिळालेल्या असतील. पण अजूनही जोर या दक्षिणेकडील भागात हा जास्त नाहीये. यानंतर रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला, तर आज रात्रीसाठी इकडे अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, त्यानंतर इकडे अकोला, बुलढाणा, जळगाव हा भाग असेल. मध्यम ते जोरदार पाऊस सरी आज रात्री ते पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळतील. संपूर्ण कोकण किनारपट्टीचा भाग असेल आणि घाटाचा भाग असेल मध्य महाराष्ट्र याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. आणि हा जो राहिलेला भाग आहे, अंतर्गत भाग आहे महाराष्ट्राचा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, त्यानंतर इकडे कोल्हापूरचे पूर्व भाग, सोलापूर, दक्षिण मराठवाडा, विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी राहतील. उत्तरेकडील भाग आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, मध्यम पावसाच्या सरी या रात्री पाहायला मिळतील. नागपूर, भंडारा, गोंदिया आता जास्त शक्यता दिसत नाहीये, तरी सुद्धा पहाटे नवीन ढगनिर्मिती झाली तर थोडंसं लक्ष ठेवा. यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला, तर उद्या मॉडेलनुसार बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला हा भाग आहे मुसळधार. तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर नाशिकचा घाटाकडील भाग, पुणे घाटाकडील भाग, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर उपनगराच्या आसपासचे भाग, रत्नागिरी, सातारा घाटाकडील भाग आणि कोल्हापूर घाटाच्या आसपासचा भाग. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्या दिसते. तर सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग, गोव्याचे भाग आहेत. मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. तसेच या भागामध्ये अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे दक्षिण भाग, त्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेडचा भाग आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग आहे. मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सरी या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर अजून थोडासा या मध्यवर्ती भाग असेल पुणे, सातारा, कोल्हापूरचा पूर्वेकडील भाग असेल. अहिल्यानगरचा मध्यवर्ती भाग असेल. बीड, लातूर, नांदेड या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा हलका अशा प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे आणि अजून इकडे धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणेचे अति पूर्वेकडील भाग बघितले तर हलकासा पाऊस किंवा हलका मध्यम पाऊसच होण्याची शक्यता सध्या मॉडेल सांगत आहेत. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल तसा पाऊस हा कमी राहण्याचा अंदाज आहे. हा माझा वैयक्तिक अंदाज झाला. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या
पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे घाटमाता, सातारा घाटमाता आणि नाशिक घाटमाता अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक पूर्व, कोल्हापूर घाटमाता, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, वाशिम, यवतमाळ आणि गोंदिया या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे 115 मिलीमीटरहून अधिक पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. म्हणजे 65 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर पूर्व हलका किंवा हलका मध्यमच पाऊस होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक पेज फॉलो करा.